MP2 स्टोरी टेलिंग चॅनल आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण घेऊन येत आहोत मृत्यूदंड भाग 5. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास, भाग आवडल्यास लाईक द्या. मृत्यूदंड 5 त्यांना आता मरावेच लागेल. भाग्यनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये वातावरण तंग होते, गोंधळलेले होते. पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी होती. रावसाहेब वकिलांचा मुलगा काल रात्री मरण पावला होता. त्याला निर्दयपणे मारले गेले होते हे समजताच काही लोक आरोपीला लवकरात लवकर पकडा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले होते. त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस स्टेशनमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला होता. इन्स्पेक्टर शिंदे सरांवर या केसबाबतचा प्रचंड दबाव येत होता. इन्स्पेक्टर शिंदे कामानिमित्त मुंबईला गेले होते. थोड्याच वेळापूर्वी ते भाग्यनगरमध्ये पोहोचले होते. त्यांना विवेकचा झालेला खूनबाबत रात्रीच माहिती मिळाली होती आणि विवेक म्हणजे रावसाहेबांसारख्या मोठ्या वकिलांचा मुलगा. त्यामुळे शिंदे सरांना काल रात्रीपासून पोलीस अधिकाऱ्यांचे, नेत्यांचे, वेगवेगळ्या साहेबांचे फोन येत होते. आरोपीला पकडा म्हणून प्रत्येकजण सांगत होता. ही केस आता हाय प्रोफाईल केस झाली होती. रावसाहेब यांना आश्वस्त करावे लागले, लवकरात लवकर आम्ही आरोपीला पकडू आणि त्याला न्यायालयापुढे हजर करू. हे आश्वासन पोलिसांना त्या प्रक्षुब्ध जमावाला द्यावे लागले. तेव्हा कुठे पोलीस स्टेशनमधील जमाव कमी झाला, जमाव निघून गेला. आता ऑफिसमध्ये केवळ तिघे उपस्थित होते, शिंदे सर, शर्मा सर आणि पाटील सर. स्फोटक वातावरण तयार झाले होते. काल रात्री विवेक मरण पावला. त्याच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून मी तुम्हाला त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितलं होतं. तुम्ही तुमच्या कामात कसूर केली आहे. शिंदे सर रागात बोलत होते, दोघांकडे रागाने पाहत होते. पाटील सर आणि शर्मा सर मान खाली घालून शिंदे सरांपुढे उभे होते. सर, आम्ही कुठेही चूक केली नाही. आम्ही तुम्हाला सर्व घटना आणि सत्य घटना सांगणार आहोत. काल फोनवर तुम्हाला जास्त काही बोलता आले नाही, पण सर आम्ही कुठलीही चूक केली नाही. पाटील सर म्हणाले, ठीक आहे, बसा खुर्च्यांवर आणि बोला. शिंदे सरांचा राग आणखी निवळला नव्हता. ह्या केसने त्यांना बरेच त्रस्त केले होते. शहरात एका आठवड्यात आत 3 मृत्यू झाले होते आणि जो कोणी आरोपी आहे त्याला पकडायला पोलिसांना अपयश येत होते. त्यामुळे वर्तमानपत्राद्वारे, न्यूजद्वारे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पाटील सर रात्री घडलेला वृत्तांत सांगू लागले. विवेकचे धड आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. केवळ काही क्षण विवेक आमच्यापासून थोडे दूर गेला होता आणि त्यातच हे हत्याकांड घडले. रस्त्याच्या मधोमध लोखंडी धारदार तार लावली गेली होती आणि त्यासाठी आधार रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या 2 मोठ्या वटवृक्षांचा घेण्यात आला आणि ती तार रात्री न दिसल्यामुळे विवेकला कळलेच नाही की त्या रस्त्यावर हँग केलेल्या तारेला त्याचे मुंडके अडकेल म्हणून किंवा त्याला धोका आहे म्हणून. ती तार त्याच्या गळ्याला चिरत गेली. धड एका बाजूला होते, मुंडके दुसऱ्या बाजूला होते. रक्ताचा सडा तिथे जमिनीवर पडला होता. आम्ही त्याच्या शरीराच्या जवळ पोहोचलो. आम्हाला दोघांना पण काही सुचत नव्हतं काय करावे ते. आम्ही मृतदेहाचे त्याच्या आजूबाजूला इन्व्हेस्टिगेशन करू लागलो. रात्री अंधार भरपूर होता. तो अंधार नैसर्गिक म्हणण्यापेक्षा कृत्रिम वाटत होता. त्या घनदाट झाडीतून आम्हाला कोणीतरी पाहत आहे असेच वाटत होते. शर्मा सर रिव्हॉल्वर हातात घेऊन पहारा देऊ लागले आणि मी स्वतः विवेकच्या मृतदेहाच्या जवळ आजूबाजूला काही मिळते आहे का ते पाहू लागलो. हाती काही लागते का हे पाहण्यासाठी विवेकच्या पॅन्टमध्ये खिशात मोबाईल मिळाला. मोठा अपघात झालेला असल्याने मोबाईल फुटला असेल असे वाटले होते, पण सुदैवाने मोबाईलचा डिस्प्ले थोडा खराब झाला होता. तो अगोदर मी आपल्या जवळच्या बॅगमध्ये ठेवला. पुन्हा आजूबाजूला काही मिळते का हे मी शोधू लागलो. इकडे तिकडे पाहत असताना मला एका ठिकाणी काहीतरी चमकल्यासारखे वाटले. विवेकच्या मृतदेहाच्या वरच्या बाजूला त्याच्या खांद्याच्या जवळ ते कॉईन होते. ते कॉईन देखील मी आपल्या बॅगेमध्ये सेफ ठेवले आहे सर. तुम्ही मागच्या वेळी सांगितले होते त्याप्रमाणे ते कॉईन आहे. सूर्याचे चित्र, इतर नक्षीकाम आणि मागच्या बाजूला त्यावर इंग्रजी अंकात 3 हा क्रमांक आहे. याचा अर्थ त्याच गुन्हेगाराने हा खून घडवला. क्रमांक 3चा मृत्यू आहे हा.
आणखी तो किती जणांना मारणार आहे काही समजत नाही. उद्विग्न मनाने शिंदे सर म्हणाले. पुढे बोलताना शिंदे सर म्हणाले, विवेकचा अपघात झाला तेव्हा तुम्ही तिथेच होता ना? मग तुम्हाला काही संशयास्पद हालचाल आजूबाजूला जाणवली नाही का? सर, अपघात झाला तेव्हा त्याचा मोठा आवाज आम्हाला ऐकू आला आणि आम्ही 5 मिनिटात तेथे पोहोचलो होतो. आम्हाला शंका आली, त्यामुळे त्या रस्त्यात बांधलेल्या तारेच्या अलीकडेच आम्ही गाडी थांबवली होती. अंधार असल्याने जास्त दूरचे दिसत नव्हते, शर्मा सर बोलले. ओके, ठीक आहे. जो कोण हा खून घडवत आहे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी इतिहास लपला आहे. त्या 4 मित्रांपैकी कोण जिवंत राहिला आहे? तो आकाश खुबे. त्याला बोलावून घ्या लगेच. शिंदे सरांनी तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली होती. शिंदे सर आपल्या ऑफिसमधून बाहेर पडणार तेवढ्यात पाटील सरांनी त्यांना हाक मारली. सर, आणखी एक. पाटील सर धावत शिंदे सरांच्या पाशी आले. बोला पाटील सर. काल विवेकच्या बहिणीला तिच्या घराजवळ त्याने सोडून दिले. तिला त्या गुन्हेगाराने काहीही इजा पोचवली नाही, पाटील सर आश्चर्य व्यक्त करत म्हणाले. अच्छा, म्हणजे त्याला जे काय करायचे होते ते विवेकसोबतच करायचे होते. त्याचाच मृत्यू घडवायचा होता. या तरुणांसोबत त्याची काय दुश्मनी आहे काही समजत नाही. शिंदे सर थोडे थांबून पुढे म्हणाले, त्या मुलीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी तिला स्टेशनमध्ये बोलवा. तिला माहिती विचारा. त्यातून काही पुरावे आपल्याला मिळतात का ते पहा. आणि हां, विवेकच्या मोबाईलमध्ये शेवटला डायल केलेला नंबर ट्रेस केला का? आणि त्या मोबाईलमध्ये काही माहिती मिळाली का? शिंदे सर काही पुरावा हाती लागेल या आशेने पाटील सरांकडे पाहत बोलत होते. सर, विवेकचा मोबाईल लॉक होता. सॉफ्टवेअरद्वारे ते लॉक तोडण्यात आले. मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग होते. शेवटचा कॉल त्या गुन्हेगाराने विवेकला लावला होता. अतिशय भेदक आणि काळीज चिरणारा आवाज आहे सर त्याचा. पाटील सर बोलताना अचानक थांबले. शिंदे सर त्यांच्याकडे रागाने पाहत होते. गुन्हेगारांचे तुम्हीच कौतुक कराल किंवा त्यांना घाबरून जाल तर त्यांचा सामना कसा कराल? शिंदे सरांच्या बोलण्याने पाटील सरांनी माफी मागितली. तो नंबर ट्रेस केला का? पुढे काही सुगावा लागला का? शिंदे सरांनी पुन्हा विचारले. नंबर ट्रेस केला आहे सर, पण त्याचा काही उपयोग नाही झाला, पाटील सर म्हणाले. तेही आहेच म्हणा. तो गुन्हेगार अत्यंत गुप्तपणे हे सर्व हत्याकांड घडवत आहे. कुठला तरी हेतू समोर ठेवून हे सर्व तो करत आहे. त्या आकाशला बोलवा पोलीस स्टेशनमध्ये. आज त्याला जरा पोलिसी खाक्या दाखवायचा आहे. शिंदे सर एवढे बोलून ऑफिसच्या बाहेर पडले. होय सर, मी येत आहे पोलीस स्टेशनमध्ये. अर्ध्या तासात. आकाशने कॉल कट केला. पोलिसांनी त्याला स्टेशनला तात्काळ बोलावले होते. विवेक मरण पावल्याने आकाश खूपच रडला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. आकाश स्वगत विचार करत होता. माझे 3 मित्र एकाच आठवड्यात मृत्युमुखी पडले. काय करावे? माझ्या जवळच्या सर्वच मित्रांचा मृत्यू झाला आहे. केवळ मीच राहिलो आहे. जी घटना आमच्याकडून चुकून घडली त्याच घटनेमुळे हे सर्व हत्याकांड घडत आहेत असे आता वाटत आहे. खरंच आम्ही खूप मोठी चूक केली तेव्हा, खूप मोठी. आणि आता पोलिसांना आमच्यासोबत 8 दिवसांपूर्वी काय घडले होते ते खरे सांगायची वेळ आली आहे. पुढे जे होईल ते होईल, पण मी पोलिसांना नक्की सांगणार. आकाश स्वतःशी स्वगत बोलत होता, विचार करत होता आणि
त्या विचारात गुंग होऊन तो पोलीस स्टेशनकडे निघाला. क्रमशः हा या कथेचा 5वा भाग होता. कथा कशी वाटत आहे? आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. काही बदल वाटत असेल तुम्हाला तर थोडासा तो सुचवा. पण नक्कीच आणखीन पुढं कथा इंटरेस्टिंग होणार आहे. पुढे आपण आणखीन हॉरर स्टोरीज असतील, लव्ह स्टोरीज असतील, यांचा देखील आपल्या या MP2 स्टोरी टेलिंग चॅनलवर आपण कथा आणणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आणि सगळ्यांना आवडतील अशा कथा या आपल्या चॅनलवर हमखास तुम्हाला मिळतील.